प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगतो मी आपल्याला. मामा असं म्हणायचे की देवानं माणसाला किती दिलं म्हणजे माणूस देवाला नोटीस पाठवेल, देवा बस 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 आता देऊ नका. असं कधी होईल सांगा बरं, कधी होईल? किती दिलं म्हणजे आपण देवाला म्हणू देवा बस झाला आता देऊ नका, कधी म्हणत? कधीच नाही. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं. अहो, एक मनुष्य होता, त्याने आपल्या मुनिमाला एके दिवशी बोलवलं आणि मुनिमाला असं सांगितलं, आपल्याकडे किती संपत्ती आहे त्याची मोजदाद कर बरं एकदा आणि मला सांग काय येते. तो मुनी म्हणाला ठीक आहे, पण एवढी मोठी संपत्ती, एवढी मोठी जायदाद आपली, त्याची मोजदाद करायला वेळ लागेल मालक, मला लागू दे, महिना घे, 2 महिने घे. तो म्हणाला ठीक आहे, मी करतो प्रयत्न. झालं, तो गेला, 15-20 दिवस झटला, सगळी त्याची संपत्ती एक केली त्यांनी, त्याची मोजदाद केली, कागदावर लिहिलं, परत आला. मालकाने 15-20 दिवसानंतर विचारलं झालं? तो म्हणाला झालं. काय आकडा आला? त्याने सांगितलं मालक आकड्यात बसेल एवढं नाही. हा, आकड्यात बसणारी नाही. मग तू काय लिहून आणलं? त्यांनी सांगितलं मी लिहून आणलंय, पण आपली संपत्ती किती ही मला आकड्यात सांगता येणार नाही. मग किती संपत्ती आपल्याकडे? त्याने सांगितलं आपल्या 10 पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आहे. ऐका, किती? आपल्या 10 पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आपल्याकडे आहे. हे ऐकल्याबरोबर तो मालक जो ढसा 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 रडायला लागला. नोकरांनी विचारलं, मालक 10 पिढ्या जागेवर बसून खातील एवढी संपत्ती आहे ना, रडता कशाला? तो म्हणला 11व्या पिढीचं कसं होईल? कुणाचं थांबलं सांगा बरं, कुणाचं थांबलं? मनुष्या याड्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति. त्याला थोडं ऐश्वर्य मिळालं की त्याला वाटतं राज्य मिळावं, राज्य मिळालं की त्याला वाटतं स्वर्ग मिळावं, स्वर्ग मिळाला की त्याला वाटतं इंद्र व्हावं, इंद्र झालं की त्याला वाटतं ब्रह्मदेव व्हावं, ब्रह्मदेव झाला की त्याला वाटतं 2 तोंडाचा व्हावं, 2 तोंडाचा झालं की वाटतं 4 तोंडाचा व्हावं. हे रात्रभर सांगतो मी तुम्हाला. 1000 तोंडाचे आहेत ब्रह्मदेव. करता काय त्याला? किती मिळालं म्हणजे आपलं समाधान आहे सांगा ना मला. इच्छा अशा मरत नाहीत महाराज, इच्छा संपत नाही. किती मिळू द्या. नगरसेवक झाला की त्याला नगरसेवक पदात स्वारस्य नाही, त्याला वाटतं नगराध्यक्ष व्हा. नगराध्यक्ष झालं की त्याला वाटतं आता आमदार व्हा. आमदार झालं की त्याला वाटतं खासदार व्हा. खासदार झालं की त्याला अजून काय पुढचं असतं कुणाला माहिती. आपण काय त्या क्षेत्रातली माणसं नाही काही, पण त्यालाही काहीतरी. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ खासदार झाले, उगी गंमत म्हणून सांगतो तो. ओळखीचे एक गृहस्थ खासदार झाले, मंत्रिमंडळात गेले. बरं वाटलं. नाव सांगत नाही तुम्हाला, हां अजून आहेत, गेले की सांगतो. हां ते खासदार झाले. मला कळालं. मी एक हार घेतला, एक पेढ्याचा पुडा घेतला, गेलो त्यांच्याकडे, हार बीर घातला, पेढ्याचा पुडा दिला. म्हटलं साहेब, मंत्रिमंडळात वर्णी लागली तुमची, निवडून आलात, खासदार झालात, अभिनंदन. आता एवढं बोलल्यावर माणसाने हसून काहीतरी स्वीकार करावा. ते म्हणले काय महाराज चालायचंच. म्हणलं हा एवढं एकदम? म्हणलं तुम्ही निवडून आलात ना? आलो ना. मंत्री झालात ना? झालो ना. अरे मग असं का मिया रोते क्यों तो सूरत ही वैसी? रडायला काय झालं? चांगलं आनंदानं सांगा ना. झालो, देवाची कृपा आहे, संतांची कृपा आहे, म्हणा ना काहीतरी. मी एवढा हार घातला, पेढ्याचा पुडा दिला, अभिनंदन. काय महाराज चालायचं? आता एवढंच रडायचं होतं तर रात्री एवढे वाटले कशाला? एवढंच जर रडायचं होतं रात्री कशाला वाटले? मी म्हटलं काय झालं? ते म्हणले खरं सांगू का महाराज, कशात काही खरं नसतं. म्हणलं आमच्या कीर्तनातली वाक्य तुम्ही बोलायची नाही. तुम्ही आम्हाला सांगता काय वैराग्य कशात आहे, मिथ्यात्व काय ते तुम्ही सांगता आम्हाला. मी म्हटलं झालं काय तुम्हाला? निवडून आलात की नाही? आलो. मंत्रिमंडळात गेलात की नाही? गेलो. खातं मिळालं की नाही? मिळालं. मग रडायला काय झालं? त्यांनी काय सांगावं? ते म्हणले महाराज निवडून आलो, मंत्रिमंडळात गेलो, खातं मिळालं, सगळं झालं, पण असं खातं दिलंय का काही खाताच येत नाही. म्हणजे त्यालाही कशाची तरी अपेक्षा आहेच ना. माणसाच्या जीवनातला हा प्रवास संपत नाही महाराज, कुठपर्यंत संपत नाही. यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. तिथपर्यंत संपत नाही, लक्षात ठेवा. माणसाच्या इच्छा संपत नाहीत. त्या संपण्याकरता ज्ञान लागतं, त्या संपण्याकरता भक्ती लागते. तत्प्राप्य न किंचित वांछति न शोचति
न रमते न उत्साही भवते. नारद महर्षींची भक्तिसूत्र वाचा आपण. हा, झालं, संपलं. आता पुढं काय? काकांनी अभ्यास आधी केला, काकांनी आता उपासना केली. अभ्यासानं त्यांचं जीवन आधीच पूर्ण झालं होतं, उपासनेनेही त्यांचं जीवन पूर्ण झालंय. आता पुढं काय? कर्तव्य राहिलं नाही, प्राप्तव्य राहिलं नाही, दोन्ही झालं, बस जीवन धन्य झालं. काम नाही, 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 झालो पाहिजे कामा, झालो पाहिजे कामा, करू जेष्ठा, करू जेष्ठा, झालो पाहिजे करू चेष्टा, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, सांगतात स्वतःचा अनुभव. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी, नसत्या छंदे, नसत्या छंदे, जग विनोदे विवळतसे, एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा. तुकोबाराय बोलतात, आम्हाला काम नाही, काम नाही, आता आम्ही रिकामे झालो. जीवनातला अभ्यास झाला, जीवनातली उपासना झाली, आता काय? काका सांगतायत, झालो पाही रिकामा, बस आता झाले रिकामे, काही काम नाही, सब काम नाही, काम नाही म्हणणारे पुष्कळ आहेत, पण ते रिकामे नाहीत. तुम्हाला कळणार नाही माझं म्हणणं काय ते. आम्हाला पुष्कळ लोक सांगतात, वारीत भेटले, इकडं तिकडं कुठं भेट होते, इकडं पंढरपूरला, आळंदीला कुठे भेट झाली, ते सांगतात, महाराज आता आम्ही रिटायर झालो, का हे काम नाही. पण मी तुम्हाला सांगतो, कीर्तनात रिटायर झालेल्याला जेवढी कामं आहेत तेवढी कामावर जाणाऱ्याला नाही. बघा कशा टाळ्या वाजतात. लक्षात घ्या तुम्ही, खरं असलं की मनुष्य मनापासून टाळी वाजवतो.
खरंच आहे, जे रिकामे झाले त्यांना अहो म्हणतात ते आम्ही रिटायर झालो ना, आता काम नाही. आणि काय काम नाही तुम्हाला? सगळी कामं तुमच्याच माथी येत ना. असं काय करता? काय नाही, सगळी कामं तुमच्या डोक्यावर थापून ते दोघं निघून जातात ऑफिसला. आणि तुम्ही काय म्हणता काम नाही, काम नाही, रिकामा झालो. अहो पोरांना शाळेत सोडायचं यांच्याच नशिबाला, शाळेतून आणायचं यांच्याच नशिबाला, येता येता भाजी आणायचं यांच्याच नशिबाला, आणलेली भाजी चिरून द्यायचं यांच्याच नशिबाला. आता काय सांगावं? अहो महाराज मी तर बघितलंय, चिरलेली भाजी करून घालायचं यांच्याच नशिबाला. आणि हे म्हणतात काही काम नाही, रिटायर झालं. कशाच रिटायर झाले? तुकोबाराय असले रिकामे नव्हते. प्रापंचिक जीवनाच्या धन्यतेकरता कराव्या लागणाऱ्या सायासाचा तुकाराम महाराजांचा संबंध पूर्वीच संपलेला होता. पण पारमार्थिक जीवनाच्या धन्यतेकरता जे करावं लागतं तेही करून तुकोबाराय तृप्त आहेत आणि कृतार्थ आहेत. लक्षात घ्या, तुकोबाराय परमार्थाच्या अशा उच्च शिखरावर आरूढ आहेत की तिथं पोचण्याचं स्वप्न देवही बघू शकत नाही. माझी भाषा तुम्हाला पटणार नाही, पण मी संत वाङ्मयाच्या आधाराने बोलतो. आणि म्हणून एकदा मग आता झालं रिकामा, आता उपासना संपली काकांची, आता अभ्यास संपला काकांचा. आम्ही बघितलंय, जवळून बघितलंय, त्यांचा अभ्यासही बघितलाय, त्यांची उपासनाही बघितली आहे, हे सगळंच आम्ही बघितलंय. मग आता काय झालो पाहि रिकामा. मग रिकाम्या माणसाला काय काम असतं? त्याला एक काम ज्ञानोबारांनी दिलंय. मी फक्त 2 ओव्या सांगतो ज्ञानोबारांची. अशा महात्म्यांना आता काय काम असतं ते सांगतो बरं. काकांच्या उपासनेबद्दल, काकांच्या पुरश्चरणाबद्दल सगळे बोलले असतील. त्या पुरश्चरणाचं महत्त्व सांगितलं असेल, पुरश्चरणाचं स्वरूप सांगितलं असेल, सगळं बोलले असतील. मी त्याच्या अभ्यासक नाही, मला त्यातलं कळत नाही. मला एवढं कळतं, मी थोडं वेगळं म्हणून बोलतो की आत्तापर्यंत जे बोलत आले ते काकांच्या पुरश्चरणाबद्दल बोलत आले. मी आता बोलतोय ते इथून पुढं काय झालं ते झालं, आलं नाही आलं, काय झालं ते झालं. आता इथून पुढं काय प्रश्न आहे ना, आहे का नाही? मग आता काय करायचं? 2 ओव्या मी फक्त ज्ञानोबारांच्या आपल्या समोर ठेवतो. काकांच्या भावी जीवनाचं स्वरूप मांडतो बरं. मी भविष्यवेत्ता नाही, मी पुन्हा सांगतो, मला यातलं कळत नाही. पण मी ज्ञानोबारायांच्या चरणाचा दास आहे, मी तुकोबारायांच्या वाङ्मयाचा दास आहे. त्या वाङ्मयाने मला जे सांगितलं, जे सुचवलं, जी बुद्धी दिली ती मी आपल्यासमोर त्या रूपानं ठेवतोय. मला कळत नाही शास्त्र. ऐका, 2 ओव्या सांगतो फक्त. ज्ञानोबारांनी सांगितलं, ज्याचं काम संपलं, ज्याला आता काहीही काम राहिलं नाही, तरीही त्याने काही केलं पाहिजे. का केलं पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात, प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोका लागी. आता त्याला स्वतः करता काही नाही. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले. ज्यांना प्राप्तार्थ झालं, जे मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवून घेतलं. आता त्यांच्या अंतःकरणात काही मिळवण्याची कामना राहिली नाही, जे निष्कामता पावले. मग आता त्यांनी काय करावं? काही करू नये. तया कर्तव्य असे उरले लोकालागी. त्यांनी आता फक्त लोकालागी, लोकांना या पुरश्चरणातून, या तपस्साधनेतून, या उपासनेतून काकांना मिळालेला जो आनंद आहे, तो आनंद आता काकांनी फक्त जगाला वाटायचं काम शिल्लक ठेवलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि याला सुद्धा सांप्रदायिक भूमिका आहे. सेवितो हरस वाटितो अनेका, 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 सेवितो हरस वाटितो अनेका. सारे होऊन तारानभरी, सारे होऊन
पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान सेवितो हारस वाटितो आणि सेवितो हारस वाटितो आणि सेवितो हारस वाटितो आणि सेवितो हारस वाटितो आणि यारे होऊन रानभरी यारे होऊन रानभरी यारे होऊन रानभरी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तुकोबारायांनी जगाला सांगितलं स्वतःच्या जीवनाची धन्यता झाल्यानंतर कसं वागायचं असतं. तुकोबाराय सांगतात सेवितो हा रस आम्ही सेवन करतो आणि काय करतो वाटितो आणि का आम्ही जगाला हा रस वाटतो. फक्त प्रार्थना एवढीच आहे घ्या रे होऊ नका रानभरी. तुम्ही रानभरी न होता या रसाचं सेवन करावं ही जगताकडून असणारी अपेक्षा असली तरी ज्यांच्याकडून अभ्यास आणि उपासनेची परिपूर्णता साधली गेलेली आहे त्याने आपला अभ्यास आणि आपली उपासना केवळ जगत कल्याणाकरता खर्च केली पाहिजे. हा जर तुकोबारायांचा आदेश असेल, हे जर संत वाङ्मय असेल आणि हा जर वारकरी संप्रदाय असेल तर काकांचा पिंड वारकऱ्यांचा आहे हे विसरू नका. वारकऱ्यांचा पिंड म्हणून काकांना जो अनुभव आला म्हणून मी म्हटलं ना की एक फक्त 2 ओव्या मी सांगतो त्याच्यातली एक ओवी सांगितली. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागे. त्यांनी आता हे करायचं असतं. आणि दुसरी ओवी तुम्हाला सांगतो सगळ्यांच्या परिचयाची सगळ्यांच्या माहितीतली. ऐका, ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाकडे पसायदान मागितलं. पसायदान हे पसायदान मागताना ज्ञानोबारांनी पसायदानातून ज्या ज्या भूमिका सद्गुरूंच्या समोर आणि सद्गुरूंच्या निमित्तानं जगताच्या समोर ठेवल्या ना त्या अपेक्षा त्या ज्या व्यक्त केलेल्या भावना आहेत त्या अपेक्षांचा विचार करता हे पसायदान पूर्ण करणं हे एकट्या ज्ञानोबारांची जबाबदारी नाही आहे. ज्ञानोबारांनी पसायदानामधून समाजातल्या प्रत्येक घटकाकडून काही अपेक्षा व्यक्त केली. समाजातल्या खळांनी काय करायचं असतं तर व्यंकटी सांडायची असते. समाजातल्या कर्म करणाऱ्यांनी काय करायचं असतं तर सत्कर्मात रती वाढवायची असते. समाजामध्ये राहणाऱ्या भूतमात्रांवर प्रेम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी काय करायचं असतं भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असं सगळ्यांकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केली. तसं या जगतातले उपासना आणि अभ्यासानं परिपूर्ण झालेले जे ईश्वरनिष्ठ मंडळी आहेत ना त्या ईश्वरनिष्ठ मंडळीकडून ज्ञानोबारायांची अपेक्षा आहे. त्यांनी काय करावं लागतं. अशा ईश्वरनिष्ठ मंडळींनी उगीच आता झालंय आपण आता निवांत झालो आहोत आपल्याला कुणाशी देणं नाही आपला आनंद आपल्याला मिळालाय असं चालत नाही. असं चालत नाही. मग काय केलं पाहिजे. ज्ञानोबाराय त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. त्या महात्म्यांनी ईश्वरनिष्ठांनी काय करायचं असतं या भूमंडळावरच्या भूतमात्रांना अनवरत भेटत राहून त्यांच्यावर अनवरत मंगळाचा वर्षाव करत राहिलं पाहिजे. त्यामुळं पुढचं काम काय या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. ज्ञानोबारायांच्या आता काकांकडून अपेक्षा आहेत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. कारण ह्यांनी काय केलं पाहिजे वर्षत सकळ मंगळी. आता एवढा अभ्यास एवढी उपासना एवढी साधना भगवत कृपा गायत्री कृपा गंगेची कृपा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काय करायचं असतं त्यांनी एकच करायचं असतं त्यांना मिळालेला गोविंद जगाला वाटायचा असतो.
त्यांचं काम काय? त्यांचं काम हेच आहे, आता त्यांना जे मिळालं ते त्यांनी जगाला द्यायचं असतं. सगळ्या जगावर आनंदाचा वर्षाव करणं एवढंच काम त्यांच्या हातात आहे. पण हे एकट्याचं काम नाही. ज्ञानोबारायांनी वापरलेला शब्द काय? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. मांदियाळी म्हणजे एक व्यक्ती नाही ना, मांदियाळी म्हणजे अशा व्यक्तींचा समूह. म्हणून मी सांगतो की आपल्या अभ्यासाची आणि आपल्या उपासनेची परिपूर्णता साधून जगताचं कल्याण साधून देणाऱ्या महात्म्यांची निर्मिती करणारा दत्तधाम हा कारखाना आहे. विठ्ठला विठ्ठला ही मांदियाळी निर्माण होणारा हा कारखाना आहे. कारखाना इथून निर्माण होतात, पुरश्चरणातून निर्माण होतात, सेवेतून निर्माण होतात, साधनेतून निर्माण होतात, वेदनिष्ठेतून निर्माण होतात, शास्त्रनिष्ठेतून निर्माण होतात, संत वाङ्मयाच्या उपासनेतून ही ईश्वरनिष्ठ मंडळी निर्माण होतात, नामस्मरणातून ही ईश्वरनिष्ठ मंडळी निर्माण होत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीचं कार्य आता पुढं काकांच्या पुढे उभं आहे. हे त्यांनी करावं की करू नये हा व्यक्तिगत प्रश्न झाला, पण करावं अशी ज्ञानोबारायांची इच्छा आहे. माझं काही म्हणणं नाही, माझं काही म्हणणं नाही. आणि म्हणून काकांचं जीवन हे अशा एका अलौकिक उपासनेनं अलौकिक स्वरूपाला प्राप्त. मी तोंडावर स्तुती करणारा माणूस नाही हो. काकांबद्दल मी तोंडावर काहीतरी बोलावं, काकांनी तेवढ्यापुरतं संतुष्ट व्हावं, मला आशीर्वाद द्यावेत, एवढ्या स्वार्थी भावनेने मी इथं आलोच नाही. म्हणून मी येतानाही काकांना म्हणलं होतं की काका तुम्ही येऊ नका, तुमच्या अनुपस्थितीत मी जरा मोकळं बोलीन. समोर असलं की नाही म्हणलं तरी थोडा संकोच येतो, थोडं वजन पडतं, वक्त्याची जीभ थोडी बांधली जाते. पण आता ते म्हणले मी आल्यावर जास्त मोकळं बोलाल, म्हणून मी मोकळंच बोलायला. मला काय करायचं? नाही तो गोविंद दूर का ठेवला हे बोलायची काय माझी प्राज्ञा? आणि त्यांच्या हृदयात बसला तो ते गोविंद हृदयात बसल्या. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोनंच गीता बोल. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धिस्पुरे निश्चिते वस्तू का. भगवान बोलतात ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठते. तुमच्या आमच्या काय? सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्र करी उदयला असे जो. तो काय त्यांच्या हृदयात नसेल काय? आहे ना. पण ते म्हणले अजून मोकळं बोला, म्हणून मी अजून मोकळं बोललो. मला काय करायचं? मी आज्ञेचा पायी काय? मला काय करायचं? म्हणून मोकळं बोललो. का बोललो हे सगळं हे लक्षात घ्या. का बोललो? माझा अभंगाशी संबंध आहे या विचाराशी. मी जो अभंग चिंतनाला घेतला त्याचा ह्याच्याशी संबंध आहे म्हणून बोलतो. हे सगळं घडलं 16 महिने घर नाही. घर नाही म्हणजे हे घरच झालं काकांचं. आता कधी काका इथं आले तरी इथला खडानखडा काकांना ओळखेल. ज्या रस्त्यावरून काका चालत होते, येत होते, जात होते, जिथं बसत होते ती जागा, इथलं वातावरण, इथली हवा, या गंगेचं पाणी प्रवाही असलं तरी ही गंगा पुन्हा जेव्हा काका इथं येतील तेव्हा गंगेलाही उचंबळून येईल माहेरी आलेल्या मुलीला जवळ घेणाऱ्या आईसारखं. गंगाई 2 पावलं पुढे येईल काकांच्या स्वागताकरता. नाही असं नाही, कारण सगळ्यांनाच इथल्या वातावरणाची ही सवय झाली आहे, गरज झालं त्यांचं. परंतु या सगळ्याचा विचार बाजूला ठेवून फक्त गायत्रीकडे, फक्त आपल्या आत्मस्वरूपाकडे आपल्या चित्ताची एकाग्रता साधून या महात्म्यांना मिळतं काय? म्हणून काल महाराज बोलले हे जगत चालायचं असेल तर त्याच्यात संत लागतात. बोलले ना काल? बोलले ना. तसं चालायचेच असतील आणि जग चालतच असेल तर ते संत लागत असतील तर असे संत निर्माण होणं ही काळाची गरज आहे. लोक म्हणतात एवढी साधना केली आणि एवढं काय मिळवलं? हे त्यांच्याकरता मिळवलं नाही, हे तुमच्या आमच्या सुखाकरता मिळवलं. आता या उपासनेतून जेव्हा ज्ञानेश्वरी मुखातून बाहेर पडेल ना, या उपासनेच्या पार्श्वभूमीवर जेव्हा तुकोबारायांचा अभंग अर्थासह काकांच्या मुखातून बाहेर पडेल ना, तेव्हा त्या शब्दाला, त्या अर्थाला, त्या कीर्तनाला, त्या प्रवचनाला इतकं वजन येईल की ते एक प्रवचन माणसाच्या अनंत जीवनातल्या सुखाचं उपादान ठरेल. विठ्ठला 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 तर आता गंमत अशी झाली या सगळ्यामध्ये, ही एकट्या काकांची उपासना नाही आहे.
त्यांच्या 2 नातवंडासह झालेली. बघा मी पुढचं बोलत राहिलोय. काय बोलू आता. पुढची पिढी तयार आहे. जगत कल्याणार्थ बाहेर पडण्याकरता पुढची पिढी तयार आता झालेली आहे. पण काकांनी प्रयोग केला उलटा, आधी कळसू मग पाया रे. पण पायात असताना काकांनी आपल्या पुढच्या पिढीला पायापासून कळसापर्यंत जाण्याचा मार्ग मात्र निश्चित करून दिला. विठ्ठला हे सगळं का सांगितलं. आता झालं कीर्तन संपलं माझं. आता मुद्दा असा आहे, हे सगळं का सांगितलं. आपल्या वयाच्या उत्तरार्धामध्ये आपण काय करावं. आपण माऊलींच्या सोहळ्यात चालतो. गावातला कुणीतरी एखादा तरुण म्हणा, आपल्यापेक्षा लहान वयाचा म्हणा, आपल्याकडे येतो माऊलींच्या प्रस्थानाच्या आधी गावी असताना. तो म्हणतो अहो या वर्षी मला असं वाटतंय की माऊलीच्या सोहळ्यात चालत यावं, जमल का हो मला. माणसं विचारतात की नाही आपल्याला. आपल्या घरी येतात, आपल्याला विचारतात अहो माऊलींच्या सोहळ्यात चालत यायची इच्छा आहे, कधी गेलो नाही आयुष्यात, पहिलाच प्रसंग आहे, जमल का हो मला. आपण त्याला काय सांगतो. अरे तुला न जमायला काय झालं, म्हातारे पंढरपूरपर्यंत न बसता जातात आणि तुझं काय रे एवढं म्हणतो ना आपण. म्हातारी माणसं न अडखळता पंढरपूरपर्यंत जातात, तू तर तरुण आहेस म्हणतो ना आपण. तसं या जागी सप्ताह ठरवून गोविंद महाराजांनी काय सिद्ध केलंय, या वयाच्या महात्म्याला जर उपासना करून संत आणि भगवत कृपा प्राप्त करून घेता येत असलं, आपण तर तरुण आहोत ना. विचार करा ना, कधी करायची उपासना, कधी लागायचं नामजपाला, कधी सुरू करायचंय. या वयामध्ये काका हे करतात, या वयामध्ये करतात. मी मुद्दाम या वयात जोर देतोय, त्यांचं वय काही फार झालंय अशातला भाग नाही. सत्य आहे. हा मी खोटं बोलत नसतो, कीर्तनात तर नाहीच नाही, सत्य आहे, खोटं बोलत नाही मी. तुम्हाला काय वाटतं त्यांचं वय जास्त झालं म्हणून. अजूनही माऊलींच्या सोहळ्यामध्ये काका चालतात, नाचतात, खेळतात आहे ना, अजूनही आहे. मग या वयामध्ये काकांना जर हे सगळं करणं शक्य आहे, आपल्याला घरी बसून तासभर नामस्मरण करणं शक्य नाही. आपल्याला घरी बसून 2 तास रामकृष्ण हरी म्हणणं शक्य नाही. आपल्याला शक्य नाही का सांगा ना. आपल्याला रोज घरी पारायण करणं शक्य नाही. आपल्याला रोज घरी तुकोबारायांचे 10, 15, 25, 30 अभंग वाचणं शक्य नाही. काका या वयात 6-6 तास जागेवर बसून उपासना करतात. हे जगाला कळलं पाहिजे, हे तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. याच्याकरता हा सप्ताह आहे. असं समजू नका की आता हे गायत्री पुरश्चरणाची सांगता झाली म्हणून आता भगवत सेवा करून हा सगळा केलेली उपासना भगवत चरणी समर्पित करण्याकरता, ज्ञानोबरायांच्या तुकोबारायांच्या चरणी समर्पित करण्याकरता हा उत्सव केला असेल. हा काकांचा वैयक्तिक भाग झाला. पण याचं सामाजिक स्वरूप हे आहे की या वयामध्ये जर काका इतका वेळ एका जागी बसून शांत चित्तानं उपासना करू शकतात, उपासनेचं स्वरूप वेगळं असेल, मान्य आहे. पण आम्हालाही नामस्मरणाची उपासना करता येते ना, रामकृष्ण हरी म्हणता येतं ना. काय लागतं मला सांगा ना. आम्हाला ज्ञानेश्वरीच्या पारायणाची, गाथ्याच्या पारायणाची उपासना करता येत नाही का? येते ना. आम्हीही ती केली पाहिजे. आणि याकरता तुकोबाराय आपल्याला सांगतात, याकरता म्हणवो नीला हो करा, म्हणवो नीला हो करा,
सांगतात म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने. लाहो करा म्हणजे गडबड करा, त्वरा करा, घाई करा. आपल्याला पुन्हा ही संधी मिळेल याची शाश्वती नाही. गडबड करा. काही गोष्टी गडबडीनं कराव्या लागतात, काही गोष्टी शांत चित्तानं निवांत करा. गडबड नाही कशाची, शांत करा. अजरामरवत प्राज्ञो विद्यामर्थम च साधयेत गृहीतैव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. शास्त्र बोलतं ना अजरामरवत प्राज्ञो. अरे आम्हाला म्हातारपण येणारच नाही, आम्हाला मरण येणारच नाही असं समजून माणसानं विद्या मिळवावी, असं समजून माणसानं धन मिळवावं. विद्याम अर्थमच्या साधयेत. कसं? अजरामरवत. अजर अमर असल्यासारखं माणसाने विद्या मिळवावी. आपल्याला मरणच येणार नाही असं समजून निवांत विद्या मिळवावी, शांत चित्तानं विद्या मिळवावी. गडबड करू नये. आणि घराला आग लागल्यावर निवांतपणानं विजवावी. जमलं का? हा? घर पेटलं आणि बघू करू, काय गडबड आहे? आता खणू विहिरीतून, नाही ना चालत, नाही चालत. गृहीतैव केशेषु मृत्युना धर्ममाचरे. अरे जणू काही मृत्यूनं आपले केस धरलेत आणि कोणत्याही क्षणी तो उचलून घेऊन जाणार आहे असं समजून माणसाने धर्म कार्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. धर्म कार्यामध्ये प्रवृत्त होताना गडबड करा आणि विद्या मिळवताना शांत मिळवा. गडबड करू नका. काही गोष्टी गडबडीनं कराव्या लागतात, काही गोष्टी शांत चित्तानं कराव्या लागतात. तुकोबाराय आपल्याला सांगतात म्हणून लाहू करा, गडबड करा, गडबड करा. सगळ्यात गडबड करा म्हणजे काय? त्वरा करा, धावपळ करा. वेळ संपत आले हातातली, आयुष्य पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाहीये. झालं, संपलंय. कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. सावध व्हा बाबा, सावध व्हा. आधी हे करा, आधी हे करा. मला विस्तार करायचा नाही, पुष्कळ विस्तार करण्यासारखा आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत. चिंता नाही. 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. हे सांगायला शास्त्र लागतच नाही, हे आम्हाला आधीच माहिती आहे. 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. 1000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी स्नान करा. 1000मध्ये 100 येतात का? 1000त 100 येतात का? येतात ना. म्हणजे 100 बाजूला ठेवा आणि जेवण करा, आणि 1000 बाजूला ठेवा, स्नान करा. म्हणजे स्नान केल्याशिवाय जेवत जाऊ नका. 1000. लोकांना कसं काय आंघोळ, उठलं की भाकरी कशी जाते मला कळतच नाही. उठलं की भाकरी खातात. आमच्याकडच्या कुत्र्यांचं असंच आहे राम महाराज. आमच्याकडची कुत्री अशीच आहे. इकडची कुत्री कशी आहेत मला माहित नाही, पण आमच्याकडची कुत्री अशीच आहे. ते झोपेतून उठलं की त्यांना भाकरी लागते. काही नित्य नेमावे. अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाय तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. तुकोबारा बरोबर. उठल्याबरोबर नाही, 100 गोष्टी बाजूला ठेवा, जेवण करा. 1000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी स्नान करा. लक्षावधी गोष्टी बाजूला ठेवा, आधी दान धर्म करा. होईल तुमचं स्नान नंतर, होईल तुमचं जेवण नंतर. आपण आंघोळीला निघालोय आणि याचकाला आंघोळ ठेवा बाजूला, आधी याचकाला दान देऊन मोकळ करा. लक्षम विहाय दातव्यम. आणि अजून एक काम करा, 100चा त्याग करून जेवण करा, 1000चा त्याग करा, पण आधी स्नान करा. 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा, पण आधी दानधर्म करा. आणि कोट्यावधी गोष्टी बाजूला ठेवा, आधी नामस्मरण करा. विठ्ठला विठ्ठला म्हणून हे गडबडीनं सांगणं चालू आहे. राम राम स्मराधी, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मराधी. लाहो करा, गाठ घाला मुळबंदी. लाहो करा, म्हणवनी लाहो करा. करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट. सवनाही तपेट, घात पडिला काळाचा. करा पंढरीची वाट,
वेळ देऊ नका. स्मरा, राम राम आधी स्मरा. कशाच्या आधी? अरे सगळ्याच्या आधी तेच पाहिजे. मी तुम्हाला कशाच्या आधी सांगू? राम राम स्मराधी. कशाच्या आधी? कशाच्या आधी? पलंगावर झोपल्यानंतर जाग आल्यावर डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा. डोळे उघडल्यावर समोर बायकोचा न आपला फोटो बघायच्या आधी राम राम स्मरा. बस. पलंगावर उठून बसायच्या आधी राम राम स्मरा. पलंगावरून पाय खाली सोडायच्या आधी राम राम स्मरा. पायावर उठून उभं राहायच्या आधी राम राम स्मरा. आंघोळीकडे जाताना पहिलं पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा. अंगावर पहिला तांब्या घ्यायच्या आधी राम राम स्मरा. अंग पुसायच्या आधी राम राम स्मरा. कपडे घालायच्या आधी राम राम स्मरा. काय काय सांगू मी तुम्हाला? सगळ्याच्या आधी. अंघोळ झाली, देवाला काही फूल वाहून देवाचं नामस्मरण, देवाला नमस्कार करा. मध्ये धोतर नेसायचं राहिलंय, पण नेसा. त्याच्याही आधी राम राम म्हणा. नाही असं नाही, ते राहिलं मध्ये माझं. पण धोतर नेसायच्या आधी राम राम स्मरा. देवाचं पूजन करायच्या आधी राम राम स्मरा. कपाळाला बुक्का अष्टगंध गोपीचंदन लावायच्या आधी राम राम स्मरा. बायको तोपर्यंत जेवण तयार करते ऑफिसला जाण्याकरता. पहिला घास घेण्याच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसचे कपडे घालायच्या आधी राम राम स्मरा. पायात बूट चप्पल घालायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसमध्ये गेल्यावर खुर्चीवर बसायच्या आधी राम राम स्मरा. खुर्चीवर बसून टेबला खालून घ्यायच्या आधी राम राम स्मरा. तिथून घरी यायच्या आधी राम राम स्मरा. घरी आल्यावर जेवण करायच्या आधी, नाही बायकोच्या शिव्या खायच्या राहिल्या, बायकोच्या राम राम स्मरा. जेवण करायच्या आधी राम राम स्मरा. मुलांना काही शिकवण्याच्या आधी राम राम स्मरा. पलंगावर आडवं पडायच्या आधी राम राम स्मरा. डोळा लागायच्या आधी राम राम स्मरा. एवढं जमलं नाही तर निदान मरायच्या आधी राम राम स्मरा. कशाच्या आधी स्मरा? अरे या सगळ्याच्या आधी राम राम स्मरा. गडबड करा, ही वेळ पुन्हा येणार नाही. पुन्हा पुन्हा ही संधी नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय आम्हाला गडबड करायला सांगतो. गडबड करणं ह्याच्यामध्ये एक शास्त्र आहे. मला वेळ झालाय माझा, पण थोडंसं बोलतो, ऐका. काय जेवायलाच उशीर होईल की थोडा? चालतंय ना? बर नाही का? बर बघा आता, ऐका. नाही घाबरू नका, थोडं सांग. याच्या मागे एक शास्त्र आहे. कुठल्याही गोष्टीची गडबड करणं याला मॅनेजमेंट असं म्हणतात. ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेशन, नियोजन, व्यवस्थापन याला म्हणतात ना. व्यवस्थापन एक शास्त्र आहे. व्यवस्थापनाचं एक कौशल्य असतं. व्यवस्थापनाचं कौशल्य आपल्या अंगी यायचं असेल तर व्यवस्थापनाचं चिंतन करताना 3 गोष्टींचा विचार करावा लागतो. कार्य, काळ आणि वेग. आपण शाळेत शिकलोय. कार्य, काळ, वेगाची गणितं आपण शाळेत शिकलो. आपल्याला आठवतं का नाही? कधी झाली शाळा आणि काय शिकलो कुणाला माहिती, पण आठवा. कार्य, काळ आणि वेग याचं गणित ज्याला बांधता आलं त्याचं जीवन धन्य आहे. आपल्याला कार्य काय करायचंय हे ठरवता आलं पाहिजे. केलेलं कार्य पूर्णतेला नेण्याकरता आपल्या हातामध्ये काळ किती आहे याचा विचार करता आला पाहिजे. आणि त्या काळामध्ये आपलं ठरवलेलं कार्य पूर्ण करण्याकरता किती वेगाने ते पूर्ण करायचं आहे याचं गणित माणसाला बांधता आलं पाहिजे. याला म्हणतात व्यवस्थापन, याला म्हणतात मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन. काय तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा. या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. या तिन्हीचा विचार करताना जी समीकरणं निर्माण होत असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काळ पुष्कळ हातात असेल तर आपल्याला काही गोष्टी आधी कराव्या लागतात.
म्हणून तुकोबारायांनी आपल्याला हा विश्वास देऊन ठेवलाय की हे सगळं करा, पण कधी करा तर आपला काळ अजून दूर आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ दुरी असे ठेला. है ना, आपल्या हातामध्ये काळ आहे हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. हातामध्ये वेळ आहे. जर हातात वेळ असेल तर कार्याला महत्व द्या, आणि कार्य महत्वाचं असेल तर वेळेला महत्व द्या. संत वाङ्मय आम्हाला काय शिकवतं ऐका. कार्य महत्व असेल, वेळेला महत्व द्या. कार्याचं महत्व ओळखा, कार्याचं स्वरूप ओळखा, कार्यातून प्राप्त होणारी जीवनधन्यता ओळखा आणि वेळेला महत्व द्या. आणि काही वेळेला जर वेळ आपल्या हातात असेल, कार्याला महत्व द्या, कार्याला महत्व द्या. त्याचा वेग कसा राखायचा याचं गणित बांधा. काही वेळेला काळाला महत्व द्यावं लागतं, काही वेळेला कार्याला महत्व द्यावं लागतं. तिथं वेळ बघून चालत नाही. होऊ द्या निवांत. आता 16 महिन्याचं पुरश्चरण काकांनी केलं. ऐका, 16 महिने काका इथं राहिले. अनेक मंडळी त्यांच्याबरोबर राहिलं. मी इथं काका म्हणतो याचा अर्थ अनेक मंडळी जी त्यांच्याबरोबर राहिली त्यांच्याही चरणी आपण नतमस्तक आहोत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे सगळं पुरश्चरण ठरवलं असतं तर काकांनी 9 महिन्यात 10 महिन्यात पूर्ण करू शकले नसते काय? वारी मिळाली असती, मिळाली असती ना, हे करू शकले असते ना. ते जर ठरवलंच असतं तर तेवढ्या वेगाने ते करता आलं असतं त्यांना. पण कार्याचं महत्त्व लक्षात घेऊन वेळेकडे दुर्लक्ष करून ठरलेल्या वेळेत ते संपवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि काही वेळेला वेळ आपल्या हातात कमी असते, वेळेला महत्त्व द्या, कार्याकडे दुर्लक्ष करा. होत राहतं ते कार्य महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळेला, पण वेळ त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते. मी उगीच सांगतो तुम्हाला, एक गंमत सांगतो ऐका. घडलेला प्रसंग आहे जीवनामध्ये म्हणून सांगतो ऐका. मी एकदा प्रवासात होतो. मुंबईचं कीर्तन केलं होतं, नागपूरला चाललो होतो. तर मुंबईचं कीर्तन नागपूरला जाणं, मुंबईची तारीख घेतली होती. नागपूरचा कालाही माझ्याकडून घेतला गेला. काही काही वेळेला होता असं. रात्री कीर्तन मुंबईत आणि सकाळचा काला नागपूरला. काय अंतर आहे का नाही, थोडं तरी जोडून घ्यावं. पण ते काय काही काही वेळेला का बुद्धी भ्रष्ट होते कळत नाही, काय मोह असतो कळत नाही. पण ती तारीख उजाडल्यावर कळतं काय वेडपणा केला आपण. पण वेळ निघून गेलेली असते. पण ठीक आहे, घेतलं गेलं, माझ्याकडून काही चूक झाली. दुसऱ्या दिवशीचं नंतर माझ्या लक्षात आलं. मग आळंदी वारीला जेव्हा ती मंडळी मला मुंबईची भेटली तेव्हा मी त्यांना सांगितलं, अहो म्हटलं तुमची तारीख मी घेतली आहे, मी येणार आहे, परंतु काय अडचण झाली, मला दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला काला आहे. तर रात्रीतून मला नागपूरला पोचता येईल अशी काही एखादी गाडी, रेल्वे काही मिळेल का मला? ते म्हणले हां आहे ना, तुम्ही काय चिंता करता, आहे आपलं जिथं कीर्तन आहे ना तिथून जवळ रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही नका चिंता करू. ठीक आहे. मग ते म्हणले आम्ही तिकीट काढून ठेवतो तुमचं, तुम्ही नका चिंता करू. म्हटलं बरं. आता मुंबईची कीर्तनं वेळेवर होतात. घड्याळाच्या वेळेपेक्षा मुंबई लोकलच्या वेळेवर जास्त चालते. 7 ते 9 कीर्तन. मी पोचलो वेळेवर, वेळेवर कीर्तन, वेळेवर पोचलो. झालं, मी आता कीर्तनाला उभा राहणार, जायचं कीर्तनाला. तेवढ्यात त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही आलाय ते सगळं खरं आहे, पण एक अडचण झाली. म्हटलं काय झालं? तिकीट मिळालं. ते म्हणले तिकीट काढलंय. मग अडचण काय? ते म्हणले काय अडचण झाली, 7 ते 9 आपलं कीर्तन आहे आणि बरोबर 9ला रेल्वे सुटते. मी म्हणलं मग? ते म्हणले तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काय करा, 8:45ला कीर्तन सोडा. आपल्या कीर्तनाच्या ठिकाणाहून रेल्वे स्टेशनवर जायला 5च मिनिटं लागतात. आम्ही रिक्षा वगैरे सगळं आधी आणून ठेवतो, तुम्ही चिंता करू नका. विठ्ठल जय जय झालं की तुम्ही आधी रिक्षात बसा, आम्ही तुम्हाला घेऊन जातो, बरोबर रेल्वेमध्ये आम्ही तुम्हाला बसून देतो, तुम्ही नका चिंता करू. मी म्हटलं ठीक आहे. झालं, कीर्तन वेळेवर सुरू झालं, वीणा माझ्याकडे वेळेवर आला, सगळं झालं, कीर्तन सुरू झालं. पण आम्ही मराठवाड्यातली माणसं बोलत बोलत ढसाळ बोलत गेलो. 8:45ला कीर्तन संपवायला पाहिजे होतं, 8:45 मी 8:50 सोडलं. किती मिनटं जास्त बोललो? 5च मिनटं जास्त बोललो. इकडचं तिकडचं काही बोलावं लागतं, बोलता बोलता वेळ कळत नाही. आम्हाला आधीच कळत नाही, तुमच्या लक्षात आलंच असेल.
बोलत बोलत थोडं जास्त बोललो. 10 मिनिटं आधी मी कीर्तन सोडलं. विठ्ठल जय जय झाल्याबरोबर ते सगळे कार्यकर्ते धावते म्हणले, अहो महाराज काय गोंधळ केला तुम्ही, आम्ही म्हणलं होतं तुम्हाला 8:45 सोडा म्हणून. अहो ते 5 मिनिट म्हणलं, 5च मिनिटं. ते म्हणले नाही, ही मुंबई आहे, 5 मिनिटाला नाही 1 मिनिटाला महत्त्व असतं. चला चला आता लवकर चला, आता थांबू नका इथं. मी म्हणलं लगेच बसू, पाणी पितो. ते म्हणले नागपूरला गेल्यावर प्या, आता पाणी प्यायला वेळ नाही तुम्हाला, चला चला. आम्ही रिक्षा आणून उभी केली. काय तुमचं सामान घ्यायचंय ते घ्या. काय ओझं आहे का? मी म्हटलं कीर्तनकाराला पाकिटाशिवाय कशाच ओझं, द्या तिकडं. ते झालं. मी काय माझी पिशवी घ्यायची ती घेतली, काय पटका काढला, पिशवीत कोंबला होता. वारकऱ्याजवळ असतं काय हो, एक पिशवी पुष्कळ झालं. आम्ही निघालो, त्या रिक्षामध्ये बसलो. स्टेशनला पोचायला 5 मिनिटं गेली. 5 मिनिटं. आमचं भाग्य असं महाराज की पहिल्याच प्लॅटफॉर्मला रेल्वे लागली होती. आम्हाला दादरे चढान उतरान धावपळ करा गरजच पडली नाही. आम्ही गेलो आणि त्याच प्लॅटफॉर्मला ती रेल्वे लागलेली. इतका आनंद झाला, त्याही लोकांना, मलाही आनंद झाला. 5 मिनिटं हातामध्ये राहिलेली. मग आता तिथल्या एका माणसाला त्या कार्यकर्त्यांनी विचारलं, हे तिकीट दाखवलं त्याला. म्हणे हा डबा कुठं आहे? तो म्हणला सगळ्यात मागे. आता सगळ्यात मागे आली ना पंचायत. आम्ही निघालो धावपळ करत, पळा 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 करत गेलो शेवटाकडे. तर तिथं गेल्यावर त्या गार्डनी सांगितलं फर्स्ट क्लासचा डबा आहे म्हणून आत्ताच पुढे नेऊन लावलाय. झालं. त्याच्यात आता हातात राहिली 3 मिनिटं. 3 मिनिटं हातात राहिली. डबा पुढचा गाठायचा. ते सगळे जे लोक मला सोडायला आले होते ते म्हणले महाराज पळा. आता महाराज पळतोय, महाराज एकदाच पळतो वेळापूरच्या धाव्याला. तुका म्हणे धावा आहे पंढरी 20वा. झालं तेवढा एकदाच आयुष्यात महाराज पळतो. पळता येणाऱ्याला महाराज होताच येत नाही, लिहून घ्या. ते म्हणले महाराज पळा, महाराज पळा. आता कुठं पळा, पळा 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 पळा. आमची दिंडी निघाली ना पुन्हा तिकडं आम्ही. ते म्हणाले महाराज चला लवकर चला, रेल्वे सुटल, चला चला. म्हणजे त्यांची इतकी घाई होती. बरोबर होतं. अर्थात मला रेल्वे मिळावी अशी त्यांची फार इच्छा नव्हती. माझी गाडी चुकली तर मला रात्रभर सांभाळावं लागेल याची त्यांना चिंता. ते म्हणले महाराज पळा. आता कसं पळा, कसं पळा, कसं पळा. शेवटी आम्ही निघालो धावत. मी जीवाचं रान करतोय, मिनिटाला 1 पाऊल टाकत. मी निघालोय धावत धावत. तेवढ्यात एका डब्यातून आवाज आला, महाराज जय हरी. खिडकीतून म्हणलं जय हरी जय हरी. ते म्हणले महाराज 1 मिनिट थांबा. म्हणलं हातातच 2 मिनिट, मी 1 मिनिट कसा थांबू. ते म्हणले नाही 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 महाराज थांबा थांबा. धावतच आले बिचारे म्हातारे गृहस्थ. मला पुढं जावं ना. मी म्हणलं तुम्ही कुठं निघालाय? ते म्हणले नागपूरला. मी म्हणलं मी नागपूरला निघालोय. रेल्वेतून उतरलं की स्टेशनवर निवांत गप्पा मारू, आता पळू द्या मला. ते म्हणले नाही नाही महाराज तुमच्या पाया पडतो, थांबा थांबा. शेवटी मी म्हणलं काय बोला. ते म्हणले महाराज बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं, फार दिवस झाले तुमची वाट बघत होतो मी, आत्ता भेटला तुम्ही. माझ्या मनात एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मी म्हणलं अहो सगळी उत्तरं नंतर देतो तुम्हाला. ते म्हणले नाही नाही आत्ताच मला विचारू द्या, पुन्हाचं काय माहिती काय खरं काय खोटं. नाही नाही मला विचारू द्या आत्ता. मी म्हणलं बरं बोला काय प्रश्न आहे तुमचा. ते म्हणले महाराज मन कसं शांत करावं. म्हणलं माझी गाडी चुकायला लागली, माझं मन शांत नाही, मी तुला काय सांगू मन कसं शांत करायचं. मी का बोलतो तुम्ही लक्षात घ्या. मन कसं शांत करावं हा प्रश्न महत्वाचा नाही का, मला सांगावं तुम्ही. महाराज जगातलं सगळं तत्वज्ञान ह्या प्रश्नाची चर्चा करतं. मन कसं शांत करावं, मन कसं शांत करावं, मन कसं शांत. पाश्चात्य असो पौर्वात्य असो कोणतंही तत्वज्ञान या प्रश्नाविषयी फिरत राहतं, भोवती फिरत राहतं. प्रश्न महत्वाचा नाही का आहे, पण त्याच्यापेक्षा वेळ महत्वाची. हो वेळ महत्वाची आहे. म्हणून कोणता कार्य काळ आणि वेग याचं महत्त्व आम्हाला कळलं पाहिजे. याच्याकरता तुकोबाराय म्हणतात तुमचं कार्य काय, जीवन धन्य करून घेणं. आणि वेळ किती आहे, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा का. अरे काय तुम्ही कराल, हातामध्ये वेळ किती आहे तुमच्या. एक क्षणभर तुमच्या हातामध्ये वेळ आहे. आपल्या जीवनातला कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो, लक्षात ठेवा. कधी येणार आहे आपलं आपल्याला माहित नाही.
रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला उपदेश करताना, वाल्मिकी रामायण सांगतो, रामायणामध्ये लक्ष्मणाला उपदेश करताना रामचंद्र प्रभू बोलतात, लक्ष्मणा, मरणाचं काही खरं नसतं. मनुष्य जन्माला येतानाच मरण घेऊन येतो. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आहे की नाही? मग आपण जन्माला येताना मरण घेऊन येतो. मनुष्य चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं. मनुष्य पळायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं पळतं. मनुष्य झोपला की मरण तिथंच झोपतं. माणसं म्हणतात ना, काय नाही हो, रात्री थकून आले आणि झोपून गेले आणि झोपेतच गेले बघा, सकाळी उठलेच नाहीत. असे कसे झोपेत गेले? तेही तिथंच झोपलं होतं म्हणून तिकडच्या तिकडच गेले. का गेले म्हणजे काय सांगता आता? मनुष्य चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं. मनुष्य पळायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं पळतं. मनुष्य झोपला, मरण त्याच्या बरोबरीनं झोपतं. मनुष्य बसला, मरण त्याच्या बाजूलाच बसलेलं असतं. आजूबाजूला बघू नका, तसं दिसतही नसतं. नाही तर उगा बाजूला बघून हेच माझं मरण आहे म्हणून, मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकतात. तसलं काय उद्योग करू नका, असं दिसत नाही डोळ्याला. ते वेळ कमी आहे महाराज आपल्या हातामध्ये. कोणता कधी काळ येईल काय सांगता येतं आपल्याला? कधी मरण आहे कुणाला माहिती आहे? आमचा प्रारब्ध संपणं कधी आहे कुणाला माहिती आहे? देहपात कधी आहे लिहून देता काय मला? या वेळेला मी मरेन म्हणून असं काही सांगता येत नाही हो. इथून घरी गेल्यावर आहे का, रात्री झोपल्यावर आहे का, सकाळी उठल्यावर चहा पिताना आहे का, बाथरूम मध्ये पाय, घाबरू नका, मी उगी उदाहरणं सांगतोय तुम्हाला. का उद्या सकाळी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यावर आहे का, इथं आहे का, तिथं आहे का, तिथं आहे, कुठं आहे कुणाला माहिती, कुठं आहे ते? कधी येऊ शकतं, कधी येऊ शकतं. मी जरा स्वयंपाकघरातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. हे घरातल्या बायका असतात की नाही, सिलेंडर आणलं की त्याच्यावर सिलेंडरवर तारीख लिहून ठेवतात, कोणत्या दिवशी आणलं. लिहिताना सिलेंडरवर कॅलेंडरवर लिहून ठेवतात कोणत्या दिवशी सिलेंडर आणलं, लिहून ठेवतात. मान्यच आहे, योग्य आहे, हिशोबी असलं पाहिजे. बाईने तेवढं हुशार असलं पाहिजे. गृहिणी हुशार असते, ती त्या सिलेंडरवर नाहीतर कॅलेंडरवर लिहून ठेवते या दिवशी सिलेंडर आणलं. माझी काही तक्रार नाही. पण बाई किती हुशार असू दे, MA PhD MSc काय काय असतं कुणाला माहिती, ते सगळं शिकलेली असू दे, कारखानदार असू दे, नोकरदार असू दे, घरातली असू दे, कशी असू दे, कशी म्हणजे तशी असते तशीच असते. पण उगी गंमत सांगतो तुम्हाला, बाई किती हुशार असू दे, सिलेंडर आणलेली तारीख तिला नोंदवता येते. पण ज्या दिवशी सिलेंडर आणलं त्या दिवशी हे कोणत्या दिवशी संपेल याची तारीख तिला लिहून ठेवता येते का? लिहून ठेवता येत नाही महाराज. आणलेली तारीख लिहून ठेवता येते, कधी संपल लिहून ठेवता येत नाही. आणि मग सिलेंडर संपल्यावर अहो सिलेंडर, मग नवरा चिडू, आता परवा तर आणलं ना, असं कसं संपलं? अरे कसं संपलं म्हणजे, तुमच्या घरच्या नातेवाईकाला नव्हते का? 5-5, 10-10 माणसं घेऊन येतात रोज, आणि तुमचे ते काका 5-5 मिनिटाला चहा लागतो, आणि मग संपल नाही तर काय होईल? हिच्या माहेरचे आले असते तर वर्षभर संपलं नसतं सिलेंडर, त्याच्या घरचे आल्यामुळं लवकर संपलं. हा, मग ते काकाला, मग हे असं कसं सिलेंडर? तसं त्या सिलेंडरचं जसं आहे ना तसं या सिलेंडरचं. म्हणजे माझ्याकडे बघू नका, आपापल्या सिलेंडरकडे बघून घ्यायचं. सिलेंडर म्हणजे माझ्याकडे नाही बघायचं, आपापले सिलेंडर बघा. हा, माझ्याकडे असं बघतात सिलेंडर कसं आहे, तसलं नाही, आपापलं बघायचं सिलेंडर. हा, ते ज्या दिवशी आणलं त्याचा जन्म दाखला मिळतो. पण जन्म दाखला ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी सिलेंडर संपल कधी, हा मृत्यू दाखला घेऊन येता काय बरोबर? महाराज, कधी संपेल सांगता येत नसतं. आपल्या हातात वेळ फार कमी आहे, फार कमी वेळ आहे, लक्षात घ्या, फार कमी. कधी काय होईल लक्षात नाही, घेता येणार नाही, आपल्या लक्षातही येणार नाही कधी मरण आपल्या समोर उभं राहील. लक्षात घ्या, हीच वेळ आहे. याच्याकरता आधी शहाणं होऊन काकांसारखं उपासनेकडे प्रवृत्त व्हा, शहाणं व्हा, लवकरात लवकर हे करा. वेळ फार कमी आहे म्हणून तुकोबाराय बोलतात, म्हणून लाहू करा काळ सारा चिंतने. आता चिंतने म्हणजे कोणत्या चिंतनात? मी दोन्ही सांगतो, तत्वचिंतन आणि नामचिंतन, या दोन्हीमध्ये आपला काळ गेला पाहिजे. नुसतं तत्वचिंतन उपयोगाचं नाही. मी आपल्याला गंमत सांगतो, तत्वज्ञान ज्ञान महत्त्वाचं नाही असं मी कधीच म्हणणार नाही. गीता बोलते त्या संबंधात आपण काय नाकारायचं कारण? ज्ञान महत्त्वाचं आहे. पण एक तुम्हाला श्लेष सांगू गमतीचा, माणूस नुसतंच ब्रह्मज्ञान मिळवेल ना तर त्याचं जीवन निरस होईल.
कुठं त्याला काहीच नाही, सगळं मिथ्या, सगळं मिथ्या 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 मिथ्या. माणूस नुसतं ज्ञान मिळवेल तर त्याचं जीवन निरस होईल, पण त्या ज्ञानाला नामस्मरणाची भक्तीची जोड देईल ना तर तेच जीवन निरस होईल. हे लक्षात घ्या. त्या ज्ञानाला नामाची जोड पाहिजे, त्या ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे तर जीवन धन्य आहे महाराज. नुसतं ज्ञान घेऊन काय करता, काय करता? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी, ही जोड पाहिजे महाराज. हो, भले तुम्ही आम्ही एकच घोंगडी पांघरू, पण तरी सुद्धा तू माझा स्वामी आणि मी तुझा रंक, ही भक्तीची जोड मात्र आम्हाला त्याला देता आली पाहिजे. म्हणून कोणतं चिंतन करायचं? उपनिषदांनी चिंतन केलंय, आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीना मनागपी. शास्त्र बोलतं जोपर्यंत डोळा लागत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसानं आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा. आसुप्ते हे आमृते हे कालम नयेत वेदांत चिंतया, आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवा. जोपर्यंत डोळा लागत नाही तोपर्यंत अंथरुणावर पडल्या पडल्या वेदांताचं चिंतन करा. कारण तुम्ही नुसता वेदांताचं चिंतन करायला लागलात की झोपल्यावर काय कीर्तनात डोळा लागतो. करा ना, वेदांताचं चिंतन करा, मरेपर्यंत करा. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी, कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. अरे कामाधिकांना आपल्या मनामध्ये प्रवेश करण्याची अल्पसंधी सुद्धा देऊ नका. अहो, इतका सच्शील असणारा अजामेळ. काय जीवन होतं, पण काही नाही, एक दृश्य बघितलं आणि बिघडून गेला. इतकी सात्विक माणसं एका दृश्यानं बिघडायची शक्यता असते का? एक दृश्य बघितलं त्याचं आधीचं चिंतन पहा. यमदूतांनी विष्णुदूताला या अजामेळाचं आधीचं जीवनचरित्र जे सांगितलंय भागवतामध्ये ते बघा ना. तो श्रुतसंपन्न आहे, तो शास्त्रज्ञ आहे, पण एक घटना बघतो तर त्याचं जीवन बदलून जातं. मला आश्चर्य वाटतं महाराज, आश्चर्य वाटतं. अहो, एक दृश्य बघण्याकरता अजामेळाला तरी अरण्यात जावं लागलं. आता टीव्ही मोबाईलच्या रूपानं ते दृश्य घरात आलं ना, घरात आलं ना. आमच्या हातात आला मोबाईल, नुसतं काय मिळतो त्याच्यातून? अजामेळासारखा सत्वशील माणसं महात्मा बिघडला. आपण तर आधीच तशातले नाही. आमची सात्विक वृत्ती वर येतच नाही. मी गंमत तुम्हाला सांगतो. तुम्ही रस्त्यानं निघालाय, जाता जाता तुम्हाला रस्त्यात दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? हां, रामाची उचलाल ना? बरोबर आहे, मी तीच उचलली असते. बरोबर आहे. ऐका पुढं. आपण रस्त्याने चाललोय, आपल्याला दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची एक रावणाची. त्याच्यातली रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. बोला बरं, कुठे सत्ववृत्ती दिसू द्या एकदा. दिसू द्या बरं सत्वगुण. कसला सत्वगुण महाराज? विचार करा ना. आपण मी का बोलतो, कशा करता बोलतो लक्षात घ्या. आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे. आपल्याला चिंतनाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी, हे शास्त्र बोलतं. आणि काकांनी हेच आपल्या जीवनामध्ये केलं. लवकरात लवकर माऊलींची अनुज्ञा घेतली, संतांची अनुज्ञा घेतली आणि जीवनधन्यता जी जगत कल्याणाकरता उपयुक्त ठरणार आहे त्या साधनेमध्ये काका प्रवृत्त झाले. आणि प्रवृत्तीतून आज त्या साधनेतून काका निवृत्तही झालेले आहेत की त्यांची निवृत्ती ही आपल्याला परमार्थाकडे प्रवृत्त करणारी ठरणार आहे. याकरता याचा परिणाम काय होतो? तुकोबाराय सांगतात, याचे परिणाम एक नाही, याचे परिणाम 3. आम्ही अशी साधना केली, आम्ही अशा पद्धतीनं जर काही चिंतन केलं तर त्या चिंतनाचा परिणाम काय होतो? 3 चरणामध्ये तुकोबारायांनी त्याचे परिणाम सांगितलेत. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, हे आम्हाला कळतं. पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा, हा अनुभव आम्हाला येतो. आणि तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, हा परमात्म्याबद्दलचा विश्वास आमच्या ठिकाणी निर्माण होतो. अनुभव, विश्वास आणि बोध या 3 रूपानं आम्हाला जर काही मिळवायचं असेल तर त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात, म्हणवनेला हो करा काळ सारा चिंतने. आपला काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे. कारण देह म्हणजे मी नाही
हे संपणार आहे आणि उरणारा जो आहे तो परमात्मा आहे, तेच ब्रह्मतत्व आहे. हे उपासनेशिवाय कळत नाही, हे कृपेशिवाय कळत नाही. मी उपासनेचा परिणाम अभ्यासावर होतो असं सांगितलंय, पण उपासनेचा दुसरा परिणाम मी आपल्याला सांगतो. उपासनेचा दुसरा परिणाम असतो भगवत कृपा, की ज्या कृपेपुढे तुमचा अभ्यास नसला तरी चालतं. आचार्यांकडे असणारा गिरी काय अभ्यास होता, पण फक्त आचार्यांची कृपा झाली. नाथ महाराजांकडे असणारा गावबा काय होतं त्याच्याकडे ज्ञान, फक्त कृपा झाली. कशातून झाली? सेवेतून झाली. सेवा ही उपासना असते. आणि म्हणून ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वळगो. आपल्याला भागवत बोलतं, सेवा द्वारम आहुर्विमुक्ते, हे भागवत बोलतं. आपण योग वासिष्ठ पहा. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगितलं, मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारी परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधुसंगमः. वसिष्ठ महामुनी बोलतात, मोक्षाच्या दारावर 4 द्वारपाल आहेत, ते आम्हाला लवकर मोक्षापर्यंत सोडत नाहीत. त्या द्वारपालांना जिंकलं पाहिजे, आम्हाला आपलंसं केलं पाहिजे. कोणते द्वारपाल आहेत? शम, विचार, संतुष्टता आणि संत संगती. या 4च गोष्टीने आम्हाला मोक्ष मिळू शकतो. काकाने या 4ही गोष्टी इथं प्राप्त करून घेतल्या आहेत. शम, आता याचा सगळ्याचा विस्तार मला करायचं कारण नाही. शम प्राप्त करून घेतला. विचार, रोज ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं, तुकोबारायांच्या गाथ्यावरची कीर्तनं करून त्याच्यातून विचाराची प्राप्ती करून घेतली. या सगळ्या उपासनेनं अंतःकरणामध्ये संतुष्टता प्राप्त करून घेतली. आणि इथं येणाऱ्या विविध संत महात्म्यांच्या, परमपूज्य आदरणीय दत्तदास महाराजांच्या आणि त्यांच्या सगळ्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात राहून संत संगती प्राप्त करून घेतली, की ज्याच्यामुळं मोक्ष काकांच्या समोर उभा आहे. पण काका तो मोक्ष घेतीलही, पण तो घेतील तो त्यांच्याकरता नाही, तो आम्हाला वाटण्याकरता. म्हणून ज्ञानोबरायांची ओवी सांगतो, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. हे आता काकांचं पुढचं काम आहे. आता मोक्ष मिळवण्याकरता त्यांनी उपासना केली, पण आता इथून पुढं फक्त भक्तिपंथावर काका राहतील. आणि भक्तिपंथावर आपल्याला प्राप्त झालेल्या साधनेतून मिळणारा आनंद तुम्हाला आम्हाला वाटत राहतील. ही जीवनाची धन्यता जशी काकांनी प्राप्त करून घेतली. त्या उपासनेतून कळलं काय? देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, हे कळतं. काय सरणं आणि काय उरणं हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. हो, आमच्या जीवनातलं सगळं सरत नाही, सगळं उरत नाही. माणसाच्या जीवनाची शोकांतिका ही आहे महाराज, जे सरावं वाटतं ते उरून बसतं आणि जे उरावं वाटतं ते सरत जातं. आम्हाला आयुष्य उरावं वाटतं ते सरत चाललंय, आणि दुःख सरावं वाटतंय ते जन्मोजन्मीचं उरून बसलंय. उरणं सरणं कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे, कीर्ती मागे. काय उरावं काय सरावं आम्हाला कळलं पाहिजे, तुकोबाराय म्हणतात. म्हणून देह नोहे मी हे सरे, देह नोहे मी हे ज्ञान आहे तरी सरे, कारण ज्ञानही सरलं पाहिजे. नाहीतर राहिलेलं ज्ञान ज्ञातृ आणि ज्ञेयाला पुन्हा जिवंत करत असतं. ज्ञाता ज्ञेयाची निर्मिती पुन्हा तेच ज्ञान करतं. म्हणून ज्ञानोबारायांना ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे, असं म्हणावं लागतं 15व्या अध्याय. जरा वेदांताचा विषय अवघड जाणार आहे, फार बोलत नाही. म्हणून देह नोहे मी म्हणजे देह नाही, हे ज्ञान आहे. पण हे ज्ञान सुद्धा सरे. आणि मग ज्ञान सरलं की त्रिपुटी सरते, आणि त्रिपुटी सरली की उरला उरे विठ्ठल, हा परिणाम आपल्याला प्राप्त होतो. किंवा देह नोहे मी हे सरे, मी म्हणजे देह नाही. कशावरून? कारण हे सरे. मग मी कसा आहे? उरला उरे विठ्ठल. देह सरणारा आहे, उरणारा विठ्ठल आहे, हे कळणं हे सुद्धा याच उपासनेचा परिणाम. अजून एक अर्थ सांगू, उगी एक सांगतो थांबतो. देह नोहे मी हे सरे, देह सरावा अशी अपेक्षा नाही आहे. त्या देहाच्या संबंधानं निर्माण झालेला जो मी आहे ना, तो घातक आहे महाराज. मीपणा घातक आहे, देह घातक नाही. अरे परमार्थाला देह लागत नाही काय? हरिपाठात नाचायचंय, देह नको. ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय, देह नको. माऊलींच्या सोहळ्यात चालत जायचंय, देह नको. आम्हाला काय गाथा भजन करायचंय, देह नको. आम्हाला तुकोबारायांच्या संगतीत चालायचंय, देह नको. देह पाहिजे ना, देह नको असं नाही आहे. देह नोहे, मग काय सरावं? मी
हे सरलं पाहिजे. आणि ज्याचा मी सरला त्याला उरला उरे विठ्ठल. म्हणून 3 अर्थ सांगितले. देह नोहे मी हे ज्ञान असूनही सरे तर उरला उरे विठ्ठल. देह नोहे मी, का मी नाही, कारण हा सरणार आहे, हा दुसरा अर्थ. आणि देह नोहे मी हे त्या देहाबद्दल निर्माण झालेला मीपणा संपला पाहिजे, हा तिसरा अर्थ. असे काही प्रकार आपल्याला या चिंतनातून, या उपासनेतून अनुभवाला येतात. म्हणून तुकोबाराय बोलतात, म्हणवोनीला हो करा काळ सारा चिंतने विठोबा जय माये. हा जय जय विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. म्हणून नीला हो करा काळ सारा चिंतने. तुकोबाराय म्हणून आपल्याला उपदेश करतात, आपला काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे. चिंतन शब्दानं दोन्ही विचार करा, तत्वज्ञानाचं चिंतन आणि नामचिंतन, या दोन्हीमध्ये आपला काळ गेला पाहिजे. कारण नामचिंतन करणं ही उपासना असली तर तत्वचिंतन करणं हा अभ्यास असतो. म्हणून अभ्यास आणि उपासनेमध्ये आपला काळ गेला पाहिजे. नुसता अभ्यास, नुसती उपासना दोन्ही जरी महत्त्वाचं असलं तरी दोन्हीचं एकत्रीकरण, दोन्हीचा समन्वय करणं. आपलं शास्त्र आपल्याला समन्वयाची भूमिका सांगतं. ज्ञान, कर्म आणि उपासना किंवा भक्तीचा समन्वय झाला पाहिजे असं गीता सांगते. गीतेचा समन्वय फक्त अद्वैत वेदांतात मानला गेला. अद्वैत वेदांतावरची बाकीची जी गीतेवरची भाष्य आहेत तिथं तिथं आपल्याला ज्ञान, कर्म आणि उपासनेचा समुच्चय दिसतो, पण समन्वय दिसत नाही. त्याचा समन्वय करता आला पाहिजे. ज्ञान आणि कर्माचा, ज्ञान आणि भक्तीचा, भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय करता आला पाहिजे. ज्ञानपूर्व अवस्थेतली भक्ती काय, ज्ञानस्वरूप भक्ती काय आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती काय, या तिन्हीची प्रमाणं ज्ञानोबारायांनी आपल्याला दिली आहेत. ज्ञान आणि भक्ती दोन्हीची वर्णनं ज्ञानोबारायांनी आपल्याला केलेली दिसून येतात. काय प्रमाण म्हणून द्यायचं तर एक एक प्रमाण फक्त मी आपल्याला देऊन जातो. 9वा अध्याय काढा. ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये चिंतन करताना आपल्याला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, आहा कटकटाय वोखटे मृत्यूलोकीचे उफराटे येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या वाटेला लागून माझं अव्यंग निजधाम तुला प्राप्त होणार असेल तर भक्ती ही ज्ञानाच्या पूर्वी इथं मानली गेलेली आहे. भक्ती ज्ञानपूर्व भक्ती. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानस्वरूप भक्तीचा विचार ज्ञानोबारायांनी केला. 7व्या अध्यायातलं प्रमाण घेऊन ज्ञानोबाराय बोलतात, या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा. 7माध्यायी 7व्या अध्यायामध्ये अर्जुना मी तुला हे सांगितलं. म्हणून भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम. इथं ज्ञान आणि भक्ती एकरूप ज्ञानस्वरूप भक्तीचा विचार ज्ञानोबारायांनी केला. आणि 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा विचार ज्ञानोबाराय करतात. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, एरवी तरी माझिया भजना उचित तोची अर्जुना गगन जैसे अलिंगना गगनाचिया 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. 15व्या अध्यायामध्ये बोलले हे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती, याला म्हणतात समन्वय.
या समन्वयाचा ज्ञानोबारांनी जो आदर्श घालून दिला तसा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. काका